नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. टीम इंडियाच्या विजय रॅलीमध्ये गर्दीवर नियंत्रण मिळवताना पोलिसांचा सौम्य लाठीमार. टीम इंडियाच्या स्वागतासाठी लाखो मुंबईकर रस्त्यावर, गर्दीमध्ये धक्काबुक्की, अनेकांना दुखापत. व्हिडिओ व्हायरल. मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये लाखोंच्या गर्दीमुळे काहींची प्रकृती बिघडली. मुंबईतील जीटी रुग्णालयामध्ये 9 जणांवर उपचार. विजयी परेड दरम्यान श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं तरुणी बेशुद्ध. ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्यानं मुलीला खांद्यावर घेत गर्दीतून वाट काढत सुटका केली. व्हिडिओ व्हायरल. चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांची मोठी गर्दी. रात्रीच्या सुमारास मरीन ड्राईव्हवरून घरी जाणाऱ्यांची तारांबळ. टीम इंडियाचा मुंबई विमानतळ तर नरिमन पॉईंटपर्यंत बसनं प्रवास. संपूर्ण मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा चाहत्यांची तुफान गर्दी. धावत गाड्यांवरून टीमच्या बसचा पाठलाग. सायरन वाजतात. मुंबईकरांनी करून दिली अँब्युलन्सला वाट. T20 विजेता संघाच्या स्वागतासाठी मोठी गर्दी असतानाही चाहत्यांकडून प्रसंगावधान. मुंबई पोलिसांनी ट्विट केला व्हिडिओ. T20 संघाच्या स्वागताला लाखोंचा महापूर. बीसीसीआयकडून जनसमुदायाचे खास ड्रोन शॉट TV9च्या प्रेक्षकांसाठी. टीम इंडिया वानखेडे स्टेडियममध्ये पोहोचण्याआधी ढोल ताशाच्या गजरामध्ये डान्स. प्रचंड उत्साहामध्ये टीम इंडियाच्या खेळाडू ढोल ताशाच्या गजरावर थिरकले, तर विराट कोहलीची चाहत्यांना फ्लाईंग किस. ओपन डेक बसमधून रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविडचं जोरदार सेलिब्रेशन. एकमेकांची पाठ थोपटत केलं अभिनंदन. संपूर्ण संघाकडून मुंबईतील क्रिकेट चाहत्यांना जोरदार प्रतिसाद. विजय मिरवणुकीनंतर वानखेडे स्टेडियममध्ये भारतीय संघाचा गौरव. बीसीसीआयकडून भारतीय संघाला 125 कोटी रुपयांचा चेक प्रदान. 11 वर्षांनंतर ट्रॉफी भारतामध्ये आल्याचा खूप आनंद. 2007 आणि 2024 दोन्ही वर्ल्ड कप माझ्यासाठी खास. विजयी मिरवणुकीनंतर रोहित शर्माची मराठीमध्ये प्रतिक्रिया. टीम इंडियानं घेतली पंतप्रधान मोदींची भेट. मोदींकडून खेळाडूंचं कौतुक. खेळाडूंनी मोदींना दाखवली ट्रॉफी. 1.5 तास साधला संवाद. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं विधानभवनामध्ये आज 4 वाजता टीम इंडियाचा गौरव. मुंबईमध्ये निघाली भव्य मिरवणूक. रथ गुजरातचा राजकारण पेटलं. आज विधानभवनामध्ये राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक. बैठकीमध्ये कोणते निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष. त्यांचा शब्द होता. मुंबईमध्ये आदिवासी प्रश्नावर राज्यस्तरीय बैठक होणार. महत्वाच्या बैठकीमध्ये काय निर्णय होणार याकडे लागलं सगळ्यांचं लक्ष. अनेक योजना आणूनही मला शिव्या शाप. अजित पवारांचं उत्तर. अजित पवारांकडून व्हिडिओ ट्विट. राजकारणामध्ये आल्यापासून पक्ष बदलला नाही. पहिल्या दिवसापासून राज्याची जनता हाच माझा पक्ष. जे करतो ते जनतेचा विचार करूनच करतो. अजित पवारांकडून व्हिडिओ ट्विट. माझ्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले, पण एकही आरोप सिद्ध झालेला नाही, ना भविष्यात होईल. अजित पवारांचा दावा. तर विकसित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी महायुतीसोबत येण्याचं आवाहन. अजितदादांवर मोदी फडणवीसांकडून भ्रष्टाचाराचे आरोप. त्यावर भाजपनं उत्तर दिलं पाहिजे. अजित पवारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई. अडचणींमुळे दादा भाजपसोबत. दादांवर सातत्यानं त्यांच्यासोबतच्या लोकांकडून टीका. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. शिंदे आणि दादांमध्ये श्रेयवादाची लढाई. अजितदादा आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये धुसफूस. शशिकांत शिंदेंचा दावा. विकासाचा वादा अजितदादा आणि अनाथांचा नाथ एकनाथ असं सुरू असल्याची टीका. अजित पवारांच्या व्हिडिओमध्ये घड्याळाचं चिन्ह. सुप्रिया सुळेंचा आक्षेप. घड्याळ चिन्ह वापरताना प्रकरण न्यायप्रविष्ट असं लिहिलं पाहिजे. कोर्टाचा आदेश आहे. सुप्रिया सुळे आक्रमक. घड्याळ चिन्ह आमच्या सोबत आहे, आमच्या सोबत राहील. घड्याळ चिन्हाबाबत विरोधकांनी काळजी करू नये. अमोल मिटकरींचं सुळेंना प्रत्युत्तर. टीका करणारे आणि तुमच्या अजितदादामध्ये फरक इतकाच की ते राजकारण करणारे आणि तुमचा दादा काम करणारा. अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्यांना अजित पवारांचं उत्तर. निवडणूक जिंकण्यासाठी सरकारी पैशांचा वापर. निवडणुकांच्या तोंडावर योजना आणणं म्हणजे जुमला. सुप्रिया सुळेंची राज्य सरकारवर टीका. 2 पेक्षा जास्त मुलं असणाऱ्यांना लाडकी बहिणी योजनेचा लाभ देऊ नका. लोकसंख्या नियंत्रित व्हायला हवी. अनिल बोंडेंची मागणी. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आजपासून कामकाजामध्ये सहभागी होणार. शिवीगाळ केल्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केल्यामुळे निलंबनाचा कालावधी 5 वरून 3 दिवसांवर. अंबादास दानवे यांनी दिलगिरी व्यक्त केली असेल तर त्यांची शिक्षा माफ करण्यास आपली हरकत नाही. भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी उपसभापती नीलम गोऱ्हेंना कळवलं.
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न, महायुतीच्या सर्व नेत्यांनी मिळून मुख्यमंत्र्यांच्या नावे योजना बनवली, संजय गायकवाडांचं प्रत्युत्तर. जो मोठा गुन्हा करेल त्याला ससून रुग्णालय संरक्षण देत आहे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा विधानसभेत आरोप. ससून ड्रग्ज माफिया, सुसाट कार पळवणाऱ्यांचं संरक्षण केंद्र असल्याची टीका. 2-3 घटनांमुळे ससून रुग्णालय बदनाम झालं, यापुढे अशा घटना होणार नाहीत, कडक निर्णय घेतलेत, हसन मुश्रीफ यांची माहिती. मनोज सरांगींच्या सुरक्षेसाठी 4 पोलीस अंमलदार नियुक्त, शंभूराज देसाईंची विधानसभेमध्ये माहिती. सभास्थळी ड्रोन आढळले नाहीत, जालना पोलीस अधीक्षकांकडून तपासाबाबत 3 पथकं नियुक्त केल्याची माहिती. धारावीकरांचं मुलुंडमध्ये पुनर्वसन होणार, मुलुंड जकात नाक्याच्या 18 एकरपैकी 5 एकर जागा लगेच तर उर्वरित 10 एकर जागा काम पूर्ण झाल्यावर देणार, आरटीआयमधून माहिती समोर. धारावीकरांचं पुनर्वसन मुलुंडमध्ये होणार नाही, मला फडणवीसांकडून आश्वासन, पालिका आयुक्तांचं पत्र जुनं, किरीट सोमय्यांकडून स्पष्ट. मुंबईतील दुग्धविकास विभागाची 8.5 हेक्टर जमीन अदानीच्या घशामध्ये घातली, जमिनीची किंमत तब्बल 20,000 कोटी रुपये, तर विरोध केला म्हणूनच तुकाराम मुंडेंची बदली, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप. जवळपास 1 लाख कुटुंबांना धारावी प्रकल्पामध्ये अपात्र ठरवलं जाईल, विकास अदानीचा होतोय की धारावीचा, जमीन घोटाळ्याच्या आरोपानंतर आदित्य ठाकरेंचा परखड सवाल. वसंत मोरे 9 जुलैला शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार, उद्धव ठाकरे आणि मोरेंच्या भेटीमध्ये मुहूर्त ठरला. वसंत मोरेंनी वंचितला सोडचिठ्ठी देताच कार्यकर्ते संतापले, वंचितचे कार्यकर्ते सरोदेंकडून मोरेंचं ऑफिस फोडण्याचा इशारा, खबरदारी म्हणून वसंत मोरेंच्या ऑफिससमोर पोलीस बंदोबस्त वाढवला. डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाणांचे बॅनर चर्चेत, लोकसभेची संधी हुकली, आता विधानसभेची संधी हुकवू नका, बॅनरवर उल्लेख. दूध उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठी केंद्र सरकारनं निर्णय करावा, राधाकृष्ण विखे पाटलांची केंद्रीय मंत्री अमित शहांकडे विनंती. जयंत पाटील पुन्हा सभागृहामध्ये येतील याची खात्री, ठाकरे गटाच्या अनिल परब यांच्याकडून विश्वास व्यक्त, दरम्यान त्यांची निवडणूक व्हायची आहे असं म्हणत नीलम गोऱ्हे यांनी आठवण करून दिली. पक्ष सोडून गेले त्यांना पुन्हा घ्यायचं का, हा पक्षाचा निर्णय, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष हा सर्वात क्लीनेस्ट पक्ष, खासदार अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया. मुरबाड विधानसभेची जागा शिंदे गटाला मिळावी, बदलापूर शहर प्रमुख बावन म्हात्रेंची आग्रही मागणी, मुरबाड विधानसभेमध्ये शिवसेनेची ताकद मोठी असल्याचा दावा. अंबरनाथमधील मलंगगड परिसरामध्ये 300हून अधिक बांधकामांवर कारवाई, शेकडो पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई. रत्नागिरीमधल्या भाजपच्या माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली, विकास निधीची मागणी करत विविध विषयांवर चर्चा. पुण्यामध्ये काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदेंविरोधात भाजपची तक्रार, अरविंद शिंदेंनी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंबाबत केलेल्या वक्तव्याची चौकशी करण्याची मागणी. जळगावमधल्या धरणगावमध्ये ठाकरे गटाचे 1 दिवसीय धरणं आंदोलन, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरे गट आक्रमक. जळगावमध्ये लाडकी बहीण योजनेकरता भाजपचा पुढाकार, मंत्री गिरीश महाजनांच्या भाजपच्या संपर्क कार्यालयामध्ये महिलांसाठी सुविधा केंद्राची सोय. मराठा विद्यार्थ्यांना कोणतीही आडकाठी आणू नका, मुलींना मोफत शिक्षणाचा अध्यादेश काढला पण अंमलबजावणी नाही, आंदोलक म्हणून सरकारवर विश्वास ठेवावाच लागेल, जरांगे पाटलांचं वक्तव्य. हिंगोलीमध्ये मराठा समाजाच्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक संपन्न, मनोज सरांगींच्या जनजागृती शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर बैठक संपन्न. बीड नवी मुंबईमध्ये महापालिका आयुक्तांकडून पालिका शाळांची पाहणी, व्यवस्थापनामध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं सुधारणा करण्याचे निर्देश. डोंबिवलीमध्ये ट्रकमधील चिखल अंगावर पडल्यानं दुचाकीस्वार जखमी, डोंबिवलीमधील मानपाडा चौक परिसरामधली घटना, संतप्त तरुणांचा गोंधळ. पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या वाढाणे गावामध्ये जोरदार वाऱ्यामुळे घराची भिंत कोसळली, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, मात्र मोठं आर्थिक नुकसान. पुण्यामधल्या महत्वाच्या पर्यटन स्थळांवर पावसाळी पर्यटनास बंदी, सिंहगड, तामिणी, भीमाशंकरमध्ये जमावबंदीचे आदेश. पुण्यामध्ये इंद्राणीच्या पूररेषेमधील 29 बंगले पाडून टाका, राष्ट्रीय हरित लवादाचे पीसीएमसीला आदेश, नदीचं अस्तित्व धोक्यात आल्यानं 6 महिन्यांच्या आत कारवाई करण्याचे आदेश. मुंबई महापालिकेकडून डेंग्यू आणि मलेरियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना, महापालिकेकडून फिवर ओपीडी तसंच विभागीय वॉररूमची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार. नागपूर महापालिकेच्या 45 शाळा मागील 5 वर्षांमध्ये बंद पडल्या, शाळांचा दर्जा खालावल्यानं पटसंख्येमध्ये दरवर्षी 1,500 घसरण. राज्यामध्ये 2 दिवस जोरदार पाऊस, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि कोकणामध्ये अधिक पाऊस होण्याची शक्यता, पावसासाठी पोषक हवामान असल्यानं पावसाचा जोर वाढणार. कल्याण डोंबिवलीमध्ये मध्यरात्रीपासून संततधार पाऊस, अधूनमधून पावसाचा जोर तर पहाटे जोरदार पाऊस. साताऱ्यामधल्या कोयना धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ, कोयना धरण पूर्ण क्षमतेनं भरेल, नागरिकांना विश्वास. ठाण्यामध्ये शाळेतील विद्यार्थिनींनी घेतला शेती करण्याचा अनुभव, डोंबिवलीच्या गुरुकुल शाळेचा अनोखा उपक्रम.
गोंदिया जिल्ह्यामध्ये यंदाही धानाचाच बोलबाला. लागवड खर्चामध्ये वाढ. यंदा 1,80,000 हेक्टर क्षेत्रामध्ये धानाचं नियोजन. सांगलीमध्ये 1,000 एकरवर ड्रोन फवारणीची प्रात्यक्षिकं होणार. कृषी विभागाच्या माध्यमातून नॅनो युरिया आणि डीएफ खतांची ड्रोनच्या माध्यमातून फवारणी केली जाणार. ऐन पावसाळ्यातही धुळे जिल्ह्यामधील जलसाठा जैसे थे. जिल्ह्यामधील प्रकल्पांमध्ये अवघा 13% जलसाठा. धुळे तालुक्यामध्ये आतापर्यंत 75% पेरण्या पूर्ण. दमदार पावसाअभावी लघु प्रकल्प कोरडी ठार. नंदुरबारमध्ये 1 रुपयामध्ये पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांची पाठ. कृषी विभागाकडून जनजागृती करत विमा काढण्याचं आवाहन. नागपूरमध्ये शेअर्स ट्रेडिंगच्या नावावर फसवणूक झालेली रक्कम परत मिळवण्यात यश. आरोपीची खाती गोठून 7,23,000 रुपये परत मिळवले. सायबर पोलिसांची कामगिरी. चंद्रपूरमध्ये रेती तस्करांवर गावकऱ्यांचा हल्ला. 1 ठार, 2 जण गंभीर जखमी. राजुरा पोलिसांकडून 5 जण ताब्यात. नंदुरबारमध्ये पोलीस भरतीमधील गैरहजर उमेदवारांना पुन्हा एक संधी. 6 जुलैला कागदपत्रासह पोलीस कवायत मैदानावर हजर राहण्याचं पोलिसांचं आवाहन. भिवंडीच्या भादवडमधील गणेश घाटचं कोट्यवधी रुपयांचं काम अर्धवट. निकृष्ट कामामुळे नागरिकांचा संताप. भंडाऱ्यामध्ये बायपास मार्गाच्या निर्माणासाठी ग्रामीण रस्त्यांची दुर्दशा. रस्त्यांच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं आंदोलन. नंदुरबार शहरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या कायम. मुख्य चौकामध्ये वाढलेल्या अतिक्रमणामुळे वाहनधारकांना नाहक त्रास. नंदुरबारमध्ये 27 अवजड वाहनांवर आरटीओ विभागाची कारवाई. अवजड वाहनांमुळे अपघाताच्या प्रमाणामध्ये वाढ झाल्यानं कारवाईचा बडगा. पंतप्रधान मोदींचा 8, 9 आणि 10 जुलैला विदेश दौरा. मोदी रशिया आणि ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार. मोदी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेणार. हेमंत सोरेन तिसऱ्यांदा झारखंडच्या मुख्यमंत्रीपदी. राज्यपाल राधाकृष्णन यांनी दिली शपथ. राहुल गांधींनी घेतला गवंडी कामाचा अनुभव. कामगारांसोबत संवाद साधत कष्टकऱ्यांचा आदर असल्याची राहुल गांधींची प्रतिक्रिया. राहुल गांधी आज उत्तर प्रदेश दौऱ्यावर. हाथरस घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांची भेट घेणार. हाथरस दुर्घटनेची सर्व जबाबदारी प्रशासन आणि सरकारची. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची टीका. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख एन चंद्रबाबू नायडू यांची दिल्लीवारी. पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांची घेतली भेट. मुकेश अंबानींकडून सोनिया गांधींना अनंत अंबानींच्या लग्नाचं निमंत्रण. सोनिया गांधींच्या घरी जात दिली लग्नाची पत्रिका. दिल्लीमध्ये टायगर हिल आणि टोलोलिंगच्या लढाईचा रौप्य महोत्सव. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांची रौप्य महोत्सवी स्मरण समारंभाला उपस्थिती. 30 देशांमधील 110 सुंदरींची प्रेमाचे प्रतीक असलेल्या आग्रामधील ताजमहलला सदिच्छा भेट. भेटीवेळी प्रशासनाकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था.